नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। टमाटे 120 पार, पण सातपुड्यात निसर्गाची फ्री मेजवानी। महागाईच्या काळात रानभाज्या ठरतायत आरोग्याचा खजिना। उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मोलगी। नमस्कार प्रेक्षक हो, आजच्या आधुनिक युगात पौष्टिक आणि सेंद्रिय अन्न मिळवण्यासाठी माणूस हजारो रुपये खर्च करायला तयार आहे। मात्र तरीही शुद्ध आहार मिळणे कठीण झाले आहे। त्यातच सध्या बाजारात टमाट्याचे भाव 120 रुपये किलोवर पोहोचले असून इतर पालेभाज्याही 80 ते 100 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत। अशा भीषण महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सातपुड्यातील आदिवासी बांधवांना मात्र निसर्गाने मोठा आधार दिला आहे। पावसाळा सुरू झाल्याने येथील दुर्गम भागात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या पौष्टिक रानभाज्यांचा सेंद्रिय आस्वाद घेताना स्थानिक नागरिक दिसत आहेत। आदिवासी बांधवांचे जीवनमान हे पूर्वापार जंगलावर अवलंबून असून त्यांच्या 80% गरजा निसर्गातूनच पूर्ण होतात। पावसाळ्याची चाहूल लागताच माळरानावर आणि जंगलात विविध प्रकारच्या औषधी रानभाज्या उगवतात। यामध्ये श्रावण महिन्यात नैवेद्यासाठी लागणारी माठाची भाजी, पोवाडयो, केन्या, कुर्ल्यो, मोरीवड्यो, गाठ्यो, आहलो, नाली भाजी, आंबाडा, हेलाटे, मशरूम अशा अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण भाज्यांचा समावेश आहे। या रानभाज्यांमध्ये शरीराला निरोगी ठेवणारे सर्व पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात। या रानभाज्यांचे महत्त्व भावी पिढीला कळावे आणि बाह्य जगाला त्यांची ओळख व्हावी यासाठी दरवर्षी सातपुड्याच्या कुशीत रानभाजी मेळाव्यांचे आयोजन केले जाते। या मेळाव्यांमुळे आता शहरी भागातील जनतेलाही या रानभाज्यांच्या चवीची भुरळ पडू लागली आहे। महागाईच्या काळात पैशांची बचत करणारी आणि आरोग्याची हमी देणारी ही निसर्गाची देणगी खऱ्या अर्थाने सातपुड्याचे वैभव ठरत आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।